मंत्र्यांच्या लवाजम्याला अखेर चाप, व्हीआयपी ताफे निम्म्यावरती. पंतप्रधान मुख्यमंत्र्यांकडून इंधन बचतीस प्रारंभ झाला सुरू, महाराष्ट्रात देखील त्याची पडताळणी. सोने चांदीवर तब्बल 15% आयात शुल्क, परकीय चलनाची बचत करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. हवेतील प्रदूषणाला आला शेवाळ गिळणार, भोपाळमध्ये देशातील पहिले अलगी ट्री, एका यंत्रात 25 झाडांचे सामर्थ्य. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी तिघांना अटक, पुण्यातून दोघे ताब्यात, छापासत्र सुरूच. उदयपूरमधून भाजप पदाधिकाऱ्याला अटक केल्याची माहिती. शक्तीपीठचे चित्र 8 दिवसात स्पष्ट होईल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्ग करणार, चंद्रकांत पाटील. जत तालुक्यात वाऱ्याने 100 वर घरांची पडझड. महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूरसह बीड जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस. मुख्यमंत्र्यांचे विजयी विश्वास मत, 118 मतांची गरज असताना TVKला मिळाली 144 मते. घोडे बाजारात सहभागी होणार नसल्याचा देखील निर्वाळा. 22 आमदारांसह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधून लढणार. रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ, दावा पोकळ असल्याची टीका राष्ट्रवादीकडून थेट उघड. शेअर बाजारात तेजी परतली, गुंतवणूकदारांनी केली तब्बल 3 लाख कोटींची कमाई. मेटल स्टॉक्सची सर्वोत्तम कामगिरी झाल्याची माहिती. स्थानिक निवडणुकांनंतर आता विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी. 17 रिक्त जागांसाठी लवकरच बिगुल. 10 आमदारांचा आज शपथविधी. आता अहिल्यानगरसह सोलापूर, ठाणे, जळगावमध्ये होणार निवडणुका. नारळाच्या उत्पादकतेत महाराष्ट्राची उंच भरारी. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र, मात्र केरळ उत्पादन क्षेत्रात अव्वल. कांदा दर कोसळले, खर्चही निघेना, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. हमीभाव, नापेड खरेदी, स्थिर निर्यात धोरणाची उत्तर पुण्यातील शेतकऱ्यांची प्रचंड मोठी मागणी. ऐन वारीतही विठ्ठलाचे 6 तासात होणार दर्शन. भूसंपादनासाठी 2026 कोटी 72 लाखांची तरतूद. 1 ते 6 महिन्यात होणार संपूर्ण पंढरपूरचं भूसंपादन. मोदींची थट्टा मस्करी करू नका हो, देवाभाऊंचे समस्त जनतेला कळकळीचे अर्ज. महाराष्ट्राचे मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द. चार्टर विमान, हेलिकॉप्टरचा वापर नको. मेट्रोने प्रवास करण्याची थेट मंत्र्यांना दिले आहेत आदेश. मोदींचा 2 गाड्यांसह प्रवास. अमित शहा, राजनाथ सिंग यांच्यासह मंत्र्यांचा ताफा रुडावला. भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी कित्ता गिरवल्याची माहिती आली समोर. हिंदुस्थानातील JNG पेपर फोडणाऱ्या नेत्यांना तुरुंगात कधी पाठवणार? भाजप सत्तेत आल्यापासून 93 पेपर फुटले. केजरीवाल यांची तरुणांना साथ घालस मोठी टीका. परकीय गुंतवणूकदारांनी बाजारातून काढले 2.15 लाख कोटी रुपये. अर्थव्यवस्थेवर विश्वास उडाला. देश आर्थिक संकटांच्या टाईम बॉम्बवरती असल्याची धक्कादायक माहिती अखेर उघड. TVKला 118 नव्हे 144 मतांची आमदारांची साथ, दणदणीत विजय. भाजपचा मित्रपक्षी अण्णा द्रमुकमध्ये उभी फूट पडल्याची माहिती. 25 बंडखोरांचे विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान झाल्याची देखील धक्कादायक माहिती आली समोर. बापरे, महागाईचा आगडुंब उसळणार. सोने 10 हजारांनी वाढले, 2 लाखांना भिडणार. पेट्रोल डिझेल 5 रुपयांनी तर घरगुती सिलेंडर 50 रुपयांनी महागण्याची शक्यता. एअर इंडियाचे 29 आंतरराष्ट्रीय फेऱ्या बंद केल्या. डॉलर तब्बल 95.74 रुपये. लवकरच 100चा टक्का ओलांडणार भारतीय रुपया. सर्वात मोठा धक्का. 20 मे रोजी देशभरातील मेडिकल होणार बंद. औषध विक्रेत्यांनी संप पुकारल्याची माहिती. रुग्णांचं होणार प्रचंड मोठे हाल. अजितदादा गटातील संघर्ष विकोपाला. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपच्या वाटेवरती. भाजपमध्ये प्रवेश करून निवडणुका लढण्याची शक्यता. जगात फक्त 3-4 चीन, अमेरिकाच महासत्ता.
ट्रम्प 3 दिवसांच्या चीन दौऱ्यावरती, मस्क यांच्यासह 17 CEO सोबतीला. अखिलेश यादव यांचे बंधू प्रतीक यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती. उच्चस्तरीय चौकशीचे थेट आले आहेत आदेश. भोंदूबाबा अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरण राहता न्यायालयाचे थेट आदेश. आता कोठडीत मात्र खूप मोठी रवानगी. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना यापुढे पॅरोल नाही. विधी व न्याय विभागाला नवा कायदा बनवण्याच्या सूचना. नसरापूर घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडवरती. तांत्रिक कारणामुळे रद्द झाला होता कायदा. अतिशय मोठी खबर. ठाकरेंचा खासदार एकनाथ शिंदेंसोबत जाणार. एका कारमधून प्रवास आणि ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा. बंडू जाधव एकनाथ शिंदे किंवा भाजपसोबत जाण्याची शक्यता बळावली. शेतकरी कर्जमाफीची घोषणा महिनाभरात होणार. जूनच्या मध्यावरती महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होणार. मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी माहिती.